हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा टॉपिक सुरू आहे आणि लास्टच्या लेक्चरला आपण फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस आणि फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस डिस्कस केलेले आहेत. त्याचे फॉर्म्युले आणि त्याच्यावरती असलेले जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम होते हे आपण डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट टाइप आपण जो सेलचा बघणार आहे तो म्हणजे गॅल्व्हॅनिक व्होल्टाईक किंवा डॅनियल सेल. ऍक्च्युली हे तिघं पण एक सायंटिस्ट होते आणि त्या तिघांच्या नावाचं मिळून एक सेल तयार केलेला की ज्याला आपण गॅल्व्हॅनिक व्होल्टाईक किंवा डॅनियल सेल म्हणतो. याची डेफिनेशन जर किंवा करायची झाली तर ती डेफिनेशन कशी असेल तर गॅल्व्हॅनिक सेल, व्होल्टाईक सेल किंवा डॅनियल सेल मध्ये काय केलं जातं तर एक स्पॉन्टानियस केमिकल रिॲक्शन प्रोड्यूस होणार आहे. स्पॉन्टानियस केमिकल रिॲक्शन, आणि या स्पॉन्टानियस केमिकल रिॲक्शनच्या मदतीतून जर आपण इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस केली, कोणती एनर्जी? इलेक्ट्रिकल एनर्जी, तर त्या सेलला किंवा त्या डिव्हाइसला आपण म्हणायचं ते गॅल्व्हॅनिक सेल आहे. याच्या अगोदर आपण जो टाइप बघितला त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक सेल हा टाइप बघितला. त्याच्यामध्ये काय केलं आपण तर विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी अ केमिकल रिॲक्शन कॅन बी प्रोड्युस्ड. इथं आपल्याला काय करायचं आहे तर स्पॉन्टानियस केमिकल रिॲक्शन. आता ही जी केमिकल रिॲक्शन आहे ती सुद्धा कोणती असते तर ती असते रिडॉक्स केमिकल रिॲक्शन. म्हणजे स्पॉन्टानियस रिडॉक्स केमिकल रिॲक्शन तिथं सुरू असणार आहे. त्याच्या मदतीतून जर आपण इलेक्ट्रिसिटी जर जनरेट करत असू तर त्या सेलला, त्या डिव्हाइसला आपण नाव द्यायचं गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाईक सेल. मग याची डेफिनेशन काय असेल तर डेफिनेशन असे असेल द सेल ऑर डिव्हाइस इन विच spontaneous redox chemical reactions are used to produce electricity are known as galvanic cell or voltaic cell. मग याच्यामध्ये जर कन्स्ट्रक्शन जर बघायची असेल तर ती कन्स्ट्रक्शन कशी आहे ती बघूया. पहिला हेडिंग लिहा, कन्स्ट्रक्शन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. आता कन्स्ट्रक्शन मध्ये थोडंसं काय काय गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे ते बघा. आपण इथं दोन बीकर घ्यावे लागतील सुरुवातीला. इथे एक बीकर घेतला, हा एक बीकर असेल आणि या बीकर मध्ये इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आपल्याला घ्यायचं आहे. कोणतं सोल्युशन? इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. आता पहिल्या बीकर मध्ये मी झिंक सल्फेटचं 1 मोलार इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलेलं आहे आणि या सेकंड बीकर मध्ये कॉपर सल्फेटचं 1 मोलार इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलेलं आहे. झिंक सल्फेटचं हे जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असेल ते झिंक +2 आणि SO4- 2च्या आयन्स मध्ये असणार. कॉपर सल्फेटचं सोल्युशन सुद्धा कसं असेल Cu+2 आणि SO4- म्हणून तर आपण त्याला इलेक्ट्रोलाइट म्हणतो, कारण तो सबस्टन्स काय होतो कटायन आणि आनायन मध्ये डिसोसिएट झालेला असतो. आता आपण काय करायचं, गॅल्व्हॅनिक सेल कन्सिस्ट ऑफ 2 हाफ सेल असा पहिला पॉइंट आपण लिहायचा. काय लिहायचा? गॅल्व्हॅनिक सेल कन्सिस्ट ऑफ 2 हाफ सेल्स. आता हाफ सेल कसा तयार केला जातो तर एक बिकर घ्यायचा आणि त्या बिकर मध्ये एकच मेटलचा इलेक्ट्रोड, किती? एकच सिंगल मेटलचा इलेक्ट्रोड डीप केला तर जो काही सेल तयार होतो त्याला म्हणायचं हाफ सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये आपण काय केलं, एक बिकर घेतला आणि त्या बिकर मध्ये 2 मेटलचे इलेक्ट्रोड डीप केले. त्या सेलला तुम्ही म्हणायचं तो पूर्ण कंप्लीट सेल आहे. आपल्याला इथं हाफ सेल तयार करायचे आहे, किती? 2. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, एक बिकर आणि त्या बिकर मध्ये एक मेटलचा इलेक्ट्रोड. इकडे सुद्धा एक मेटलचा इलेक्ट्रोड जर आपण डीप केला तर हा सुद्धा कोण असणार आहे, एक हाफ सेल असणार आहे. म्हणजे हा एक हाफ सेल आणि हा एक हाफ सेल मिळून काय काय झालं, 2 हाफ सेल्स. बरोबर का? याच्यामध्ये कंडिशन काय आहे ती फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा जो मेटलचा इलेक्ट्रोड तुम्ही ह्या झिंक सल्फेटच्या सोल्युशन मध्ये डीप केलाय तो मेटलचा इलेक्ट्रोड झिंकचाच पाहिजे आणि इथं दुसऱ्या बीकर मध्ये जो मेटलचा इलेक्ट्रोड तुम्ही ह्या कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये डीप केलाय तो मेटलचा इलेक्ट्रोड कॉपरचाच पाहिजे. म्हणजे इथं थोडक्यात असं असेल का, मेटलचा इलेक्ट्रोड कुठं आपण डीप केलेला आहे तर अशा सोल्युशन मध्ये की ज्या सोल्युशन मध्ये त्याचे आयन्स असलेलं सोल्युशन असेल. मग झिंकचा इलेक्ट्रोड कोणत्या सोल्युशन मध्ये आहे तर Zn⁻² आयन्स असलेल्या सोल्युशन मध्ये आहे. कॉपरचा इलेक्ट्रोड कुठं असेल तर कॉपरचा इलेक्ट्रोड Cu+2 आयन्स असलेल्या सोल्युशन मध्ये. म्हणजे याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट काढलाय बघा, गॅल्व्हॅनिक सेल कन्सिस्ट ऑफ 2 हाफ सेल्स in which a metal electrode is immersed in the solution of its own ions. बरोबर आहे का? म्हणजे झिंकचा इलेक्ट्रोड झिंकच्या आयन्स मध्ये आणि कॉपरचा इलेक्ट्रोड कॉपरच्या आयन्स मध्ये. ही तुमची पहिली कंडिशन असणार आहे.
ओके. त्याच्यानंतर हे जे दोन मेटलचे इलेक्ट्रोड्स आहेत ते आपल्याला कनेक्ट करायचे आणि कनेक्ट करत असताना आपण इथं वाटेमध्ये आपण एक बल्ब कनेक्ट करूया. काय कनेक्ट करूया? बल्ब. आणि ह्या दोन मेटलच्या वायरच्या मदतीतून हे दोन मेटलचे इलेक्ट्रोड काय केले आपण? कनेक्ट केले. आणि आता सध्या एक्सटर्नल सर्किट कंप्लीट झालेलं आहे. कोणतं सर्किट? एक्सटर्नल सर्किट. ओके. मग ही जी डायग्राम आहे ती तुमच्या महाराष्ट्र स्टेटच्या बोर्डच्या बुक मध्ये अजिबात दिलेली नाही, परंतु ही डायग्राम आपण कन्स्ट्रक्शन जे काही दिलेलं आहे त्याच्यावरून तयार केलेली आहे. मग याच्यामध्ये आता एक्सटर्नल सर्किट कंप्लीट झालेलं आहे. आता झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेट हे जे दोन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन्स आहेत यांच्यामध्ये जर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बनवायचा असेल तर इथं आपल्याला एक सॉल्ट ब्रिज ऍड करावं लागतं. काय ऍड करावं लागतं? सॉल्ट ब्रिज, की जे या शेपचा असणार आहे. मी इथं सॉल्ट ब्रिजचा शेप दाखवतोय बघा. इथं सॉल्ट ब्रिजचा शेप दिसतोय तुम्हाला. आणि या सॉल्ट ब्रिजच्या शेप मध्ये काय असणार आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. ती थोडीशी नंतर घेऊया, कारण सॉल्ट ब्रिजचं फंक्शन, त्याचं वर्किंग हे सगळं इन डिटेल थोडीशी एक मोठी हिस्ट्री असणार आहे. आणि हे जे सॉल्ट ब्रिज आहे ते सॉल्ट ब्रिज इंटरनल सर्किट कंप्लीट करणार आहे. कोणतं सर्किट? इंटरनल सर्किट. आणि ही आहे कन्स्ट्रक्शन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेल. मग याच्यामध्ये काय काय लिहायचं असतं तर फर्स्ट पॉइंट आपण लिहू शकतो, गॅल्व्हॅनिक सेल कन्सिस्ट ऑफ टू हाफ सेल्स इन विच मेटल इलेक्ट्रोड्स आर इमर्स्ड इन द सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स. ओके. these two metal electrodes are connected to the bulb with the help of metal wire. आणि आपण इथं काय करूया, थोडंसं इथं व्होल्टमीटर पण आपण कनेक्ट करूया, जेणेकरून आपल्याला इथं किती इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली आहे ते आपल्याला ह्या व्होल्टमीटरच्या मदतीतून आपल्याला बघायला भेटणार आहे. ओके. त्याच्यानंतर सॉल्ट ब्रिज इज प्लेस्ड बिटवीन टू इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन टू कम्प्लीट इंटरनल सर्किट. इंटरनल सर्किट पूर्ण करण्यासाठी सॉल्ट ब्रिज घेतलेला आहे. ओके. आता या कन्स्ट्रक्शन मध्ये थोडंसं परत पुढे जाऊया. आणि पुढे जात असताना आपल्याला ऍक्च्युअली याचं वर्किंग बघूया, कसं वर्किंग होणार आहे. याच्यामध्ये काय होणार आहे तर हा गॅल्व्हॅनिक सेल असल्यामुळं याच्यामध्ये एक स्पॉन्टानियस केमिकल रिॲक्शन बघायला भेटणार आहे. आणि ती केमिकल रिॲक्शन कशी असणार आहे तर रिडक्शन नेचरची असणार आहे. म्हणजे एका ठिकाणी ऑक्सिडेशन होणार आहे तर एका ठिकाणी रिडक्शन होणार आहे. आणि त्या ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन मधून आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली बघायला भेटते. आणि ती इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होणार आहे ते थोडंसं आपल्याला इथं बघावं लागेल. आता पहिल्या बीकर मध्ये तुम्ही कोणता इलेक्ट्रोड डिप केलाय तर झिंकचा इलेक्ट्रोड. आणि दुसऱ्या बीकर मध्ये इलेक्ट्रोड कुणाचा असेल तर कॉपरचा इलेक्ट्रोड असेल. ऍक्च्युअली मेटल इलेक्ट्रोडचे आपण डेफिनेशन काय केलेले आहे तर एक मेटलचा इलेक्ट्रोड म्हणजे काय तर असा एक मेटलचा इलेक्ट्रोड की जिथं ऑक्सिडेशन किंवा जिथं रिडक्शन होणार आहे. मग आपल्याकडे दोन इलेक्ट्रोड आहेत, एक आहे झिंकचा इलेक्ट्रोड, एक आहे कॉपरचा इलेक्ट्रोड. झिंक आणि कॉपर मध्ये जर आपण रिॲक्टिव्हिटी चेक केली, काय रिॲक्टिव्हिटी, तर क्वेश्चन असा असेल की विच इज द मोर रिॲक्टिव्ह आउट ऑफ दिस टू. मग झिंक आणि कॉपर मध्ये रिॲक्टिव्हिटी जर बघितली तर झिंक हा मोर रिॲक्टिव्ह आहे. आता मोर रिॲक्टिव्ह असतो याचा अर्थ काय तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग टेंडन्सी, की ज्याला आपण म्हणू इलेक्ट्रॉन डोनेटिंग टेंडन्सी, म्हणजे दुसऱ्या सबस्टन्सला इलेक्ट्रॉन देण्याची जी टेंडन्सी आहे ती टेंडन्सी ज्या पदार्थाची जास्त असते त्याला आपण म्हणायचं तो पदार्थ मोर रिॲक्टिव्ह आहे. मग झिंक आणि कॉपर मध्ये इलेक्ट्रॉन लूज करण्याची किंवा इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची जी टेंडन्सी आहे ती कोणाची असणार आहे झिंकची असणार आहे. मग झिंक काय करणार इलेक्ट्रॉन डोनेट करणार. कसं करणार ते बघूया थोडंसं. ह्या सोल्युशन मध्ये झिंक सल्फेटच्या सोल्युशन मध्ये ऑलरेडी झिंकचे आयन्स असतील. आणि हा जो मेटलचा इलेक्ट्रोड कोणता झिंकचा तुम्ही जो डीप केलाय त्या मेटलच्या इलेक्ट्रोड मध्ये झिंकचे किती ऍटम्स असतील म्हणतोय तर करोडो ऍटम्स असतील. मग याच्यामध्ये हा जो झिंकचा ऍटम मी तुम्हाला दाखवलेला आहे तो झिंकचा ऍटम काय करतो तर स्वतःचे दोन इलेक्ट्रॉन लूज करतो. आणि रिॲक्शन कशी असेल मग झिंक सॉलिड स्टेट मध्ये हा आयटम आहे. ओके. त्याने जर दोन इलेक्ट्रॉन लूज केले तर त्याचं कन्व्हर्जन झालं Zn+2 मध्ये +2 इलेक्ट्रॉन येणार मी. आणि हा जो सिंगल आयटम आहे तो Zn+2 आयन म्हणून कुठे येतो तर ह्या सोल्युशन मध्ये येतो. कुठे येतो सोल्युशन मध्ये. ह्या सोल्युशन मध्ये ऑलरेडी Zn+2 आयन्स आहेतच. आणि ह्या मेटलच्या इलेक्ट्रोड मधला हा जो ऍटम आहे तो सुद्धा Zn+2 बनवून कुठं आला सोल्युशन मध्ये आला. आणि ह्या मेटलच्या इलेक्ट्रोड वरती इथं दोन इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले. हे दोन इलेक्ट्रॉन झिंकच्या ऍटमनं लॉस केलेले. आणि परत मग हे दोन इलेक्ट्रॉन ह्या मेटलच्या वायरच्या माध्यमातून इकडे येतात. ह्या बल्बच्या इथं फिलामेंट जो असतो ना टंगस्टन, त्या टंगस्टन वरती ते हिट करतात की जेणेकरून हा बल्ब काय होईल ग्लो होईल.
आणि ते परत पुढे जातात. व्होल्टमीटर मध्ये काहीतरी डिफ्लेक्शन बघायला भेटतं. ते सगळे इलेक्ट्रॉन ह्या वायरच्या माध्यमातून परत कुठे येतात, तर कॉपरच्या इलेक्ट्रोडकडे. म्हणजे कुठून लॉस झालेला आहे आणि कुठं गेन झालेला आहे हे आपल्याला इथं दिसतंय. तर हे जे 2 इलेक्ट्रॉन जिंकनं लॉस केलेले ते ह्या मेटलच्या इलेक्ट्रोड वरून निघून गेले, म्हणून इथं काय झालं असेल, तर इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असेल. आणि इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळं या झिंकच्या इलेक्ट्रोडला तुम्ही काय म्हणायचं, इथं काय झालं असेल, ऑक्सिडेशन झालं असेल. आणि ज्या मेटलच्या इलेक्ट्रोडवरती ऑक्सिडेशन होतं त्याला तुम्ही नाव काय देता, एनोड. ओके, मग हे इथले इलेक्ट्रॉन जर वायरच्या माध्यमातून इकडे आले असतील तर इथं काय झालं असेल सांगा बरं, इथं झालं असणार आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉनची रिॲक्शन म्हणजे काय, रिडक्शन रिॲक्शन. आणि ज्या मेटलच्या इलेक्ट्रोडवरती रिडक्शन होणार आहे त्याला तुम्ही नाव काय देता, कॅथोड. ओके, मग एनोड आणि कॅथोड कोण आहे हे आपलं इथे डिसाइड झालं. झिंक आणि कॉपर मध्ये हा झिंक कोण असणार आहे, एनोड, आणि कॉपर कोण असणार आहे, कॅथोड. आता थोडस चार्जेस बद्दल ठरवूया. तर झिंक वरती चार्ज कोणता असणार आहे आणि कॅथोड वरती चार्ज कोणता असणार आहे. इथून इलेक्ट्रॉनचा लॉस झालेला आहे, म्हणजे इथे इलेक्ट्रॉनची कमतरता असेल. जर इलेक्ट्रॉनची कमतरता असेल तर तिथं तुम्ही चार्ज कोणता द्यायला पाहिजे, तर तिथं चार्ज द्यायला पाहिजे पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे का. आणि हे सगळे इलेक्ट्रॉन जर वायरच्या माध्यमातून इथे येऊन बसले असतील, रिडक्शन होत असेल, तर या मेटलच्या इलेक्ट्रोडवरती जर इलेक्ट्रॉन रिच असतील, भरपूर इलेक्ट्रॉन इथं असतील, तर इथं चार्ज कोणता असणार आहे, तर निगेटिव्ह. आणि हाच तुम्हाला इथं एक पॉइंट ऑफ डिफरन्सच्या रूपात बघायचा आहे. गॅल्व्हॅनिक सेल आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये आपण फरक काय बघितला, तर इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये जो एनोड होता त्या एनोड वरती चार्ज निगेटिव्ह होता आणि कॅथोड वरती चार्ज पॉझिटिव्ह होता. बरोबर आहे नाही. पण इथं थोडंसं चित्र उलट आहे. इथं चित्र काय आहे बघा बरं, तर एनोड वरती चार्ज पॉझिटिव्ह आहे आणि कॅथोड वरती चार्ज कोणता असणार आहे, निगेटिव्ह. बरोबर आहे नाही. आता असं जर सांगायचं असेल तर आपण काय करू शकतो बघा, लगातार कंटिन्युअसली ह्या झिंकच्या ऍटमचं काय होत राहणार आहे, ऑक्सिडेशन होत राहणार आहे. म्हणजे हे झिंकचे सगळे ऍटम खाली येणार आहेत. कशाच्या रूपात, Zn+2च्या रूपात. म्हणजे इलेक्ट्रॉन इथं भरपूर बघायला भेटणार आहेत ना, म्हणून इथं चार्ज कुठला असणार आहे, पॉझिटिव्हच्या ऐवजी निगेटिव्ह चार्ज असणार आहे. आणि इथं सॉरी पॉझिटिव्ह का, कारण इथं काय होणार आहे, तर हे Cu+2 चे जे आयन्स आहेत सोल्युशन मधले ते तिथं जातात, ह्या मेटलच्या इलेक्ट्रोड वरती जातात आणि इथले सगळे इलेक्ट्रॉन ते काय करतात, ऍक्सेप्ट करतात. म्हणजे रिॲक्शन कसं असेल, Cu+2 ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन, इट गिव्स Cu सॉलिड. म्हणजे इथं परत कुठली रिॲक्शन बघायला भेटणार आहे, इथं ऑक्सिडेशनची रिॲक्शन आणि इकडं रिडक्शनची रिॲक्शन. ओके, तर हे आहे त्याचं वर्किंग. थोडंसं वर्किंग व्यवस्थित लिहून घेऊया. हे कन्स्ट्रक्शन तुम्ही लिहिलं असतीलच. मी काय करतोय बघा, डायग्राम थोडीशी रफ करतो आणि वर्किंगच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या आपण इन डिटेल लिहूया. वर्किंग मध्ये पहिला रिॲक्शन कुठं होणार आहे, तर एनोड वरती होणार आहे. इथे लिहिणार मग ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. बरोबर, एनोड वरती होणारी रिॲक्शन म्हणजे ऑक्सिडेशन ची रिॲक्शन कुठं, ऍट एनोड. ती कशी असेल, झिंक सॉलिड. हा झिंक सॉलिड स्टेट मध्ये असलेला झिंकचा एक ऍटम त्या मेटलच्या इलेक्ट्रोड वरचा तो सोल्युशन मध्ये येतो Zn+2 ऍक्वियस रूपात, प्लस इथे लिहिणार मी 2 इलेक्ट्रॉन. दुसरी रिॲक्शन म्हणजे कुठली, तर रिडक्शन हाफ रिॲक्शन. ती कुठं होत असेल, ऍट कॅथोड वरती. कशी होणार आहे बघा बरं, तर Cu+2 ऍक्वियस सोल्युशन मध्ये जे Cu+2 चे आयन्स आहेत ते काय करतात, 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. कुठून आलेले, तर झिंकनं लॉस केलेले. आणि इथं काय होणार आहे, ते Cu सॉलिडच्या स्टेट मध्ये काय होतात, ते डिपॉझिट होणार आहे. बरं, 3 नंबरची रिॲक्शन म्हणजे कुठली, ओव्हरऑल रिॲक्शन. ओव्हरऑल सेल रिॲक्शन ज्याला आपण म्हणतो, ती कशी असणार आहे, दोघांचे ऍडिशन करा. ऍडिशन करत असताना हे 2 इलेक्ट्रॉन आणि हे 2 इलेक्ट्रॉन एकमेकांना कॅन्सल झाले. लेफ्ट साइडला काय राहणार आहे, तर झिंक सॉलिड प्लस Cu+2 ऍक्वियस, इट गिव्स Zn+2 ऍक्वियस प्लस काय, Cu सॉलिड. अशी ही तुम्हाला ओव्हरऑल सेल रिॲक्शन इथं बघायला भेटणार आहे. तर हे आहे वर्किंग ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. आणि ह्या ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन मध्ये जी काही रिॲक्शन असते त्याला तुम्ही रिडॉक्स रिॲक्शन म्हणता. त्याच्यामधून एक स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन मधून थोडीशी इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. हे वर्किंग झाल्यानंतर आता थोडंसं आपल्याला सॉल्ट ब्रिज बद्दल बघायचं आहे. कोणाबद्दल, सॉल्ट ब्रिज. तर सॉल्ट ब्रिज काय करणार आहे, तर इंटरनल सर्किट कंप्लीट करतं गॅल्व्हॅनिक सेल मधलं. त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघूया. तर सॉल्ट ब्रिज काय असणार आहे, सॉल्ट ब्रिज इज अ यू शेप्ड अ ग्लास ट्यूब. कोण असणार आहे, यू आकाराची एक ग्लास ट्यूब असणार आहे. ती कशी असते, यू आकाराची ग्लास ट्यूब, हे बघा अशी असते का. ओके, मग ह्या यू आकाराच्या ग्लासच्या ट्यूब मध्ये फिल्ड विथ काय असणार आहे, फिल्ड विथ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ
सॅच्युरेटेड सोल्युशन आपण आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये बघितलेलं आहे. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे तिथं ऑलवेज इक्विलिब्रियम असणार आहे इलेक्ट्रोलाइटचं. सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ इनर्ट इलेक्ट्रोलाइट्स. कुठले इलेक्ट्रोलाइट्स? इनर्ट इलेक्ट्रोलाइट्स लाईक NH4Cl, KCl, NH4NO3 ETC म्हणजे अमोनियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड, अमोनियम नायट्रेट असे हे इनर्ट इलेक्ट्रोड. आता इनर्ट इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? द इलेक्ट्रोलाइट विच डू नॉट टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन. मग एनोड वरती आणि कॅथोड वरती आता तुम्ही ज्या काही केमिकल रिॲक्शन होत आहेत त्या बघितल्या. त्या रिॲक्शन्स मध्ये जर या इलेक्ट्रोलाइटनी भाग घेतला नसेल तर तुम्ही त्यांना म्हणायचं ते इनर्ट इलेक्ट्रोलाइट आहेत. मग यांच्यामध्ये हे सगळे इनर्ट सॅच्युरेटेड सोल्युशन असलेले इनर्ट इलेक्ट्रोलाइट फिल करायचे. कुणासोबत? तर फिल्ड विथ अगर जेल सबस्टन्स. म्हणजे अगर नावाचा केमिकल पदार्थ असतो. जेली सबस्टन्स असा असतो ना त्याच्यासारखं त्याचं नेचर असतं. त्याच्यासोबत ह्या इनर्ट इलेक्ट्रोलाइटचं सॅच्युरेटेड सोल्युशन काय करायचं आपण? थोडंसं इथं फिल करायचं. थोडंसं ते सुरुवातीला गरम असणार आहे. नंतर त्या सोल्युशनला जर आपण थंड केलं तर इथं जेली सारखा एक तुम्हाला पदार्थ बघायला भेटतो की ज्याच्यामध्ये कोण असणार आहे? इनर्ट इलेक्ट्रोलाइट. आणि ही यू शेप्ड ग्लास ट्यूब जी दिसते ना ती इन्व्हर्ट करायची. काय करायची? इन्व्हर्ट करायची आणि आपण गॅल्व्हॅनिक सेल मध्ये आणायची आणि फिट करायची. तर हे आहे सॉल्ट ब्रिज बद्दल इन्फॉर्मेशन. आता सॉल्ट ब्रिजचं फंक्शन काय आहे ते थोडंसं बघूया. म्हणजे हेडिंग द्या फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज. ओके, फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज. तर पहिलं फंक्शन काय असेल? तर इट कम्प्लीट्स इंटरनल सर्किट ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. म्हणजे दोन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मध्ये जर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बनवायचा असेल तर आपण कोणाची मदत घेणार आहे? सॉल्ट ब्रिजच्या. त्यालाच आपण म्हणतो इंटरनल सर्किट पूर्ण झालं. म्हणजे इथं सेकंड फंक्शन काय असेल? टू मेक इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन्स a salt bridge is used. ओके. त्याच्यानंतर तिसरं फंक्शन त्याचं असणार आहे म्हणजे काय? इट प्रिव्हेंट्स किंवा इट मेंटेन्स लिहितोय मी. इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ सोल्युशन. सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी कशी मेंटेन राहते हे थोडंसं आपण बघूया. हे तुम्ही लिहून घेतलं असतील. ओके. गॅल्व्हॅनिक सेलची कन्स्ट्रक्शन कशी आहे तर मला सांगताय. मग आपण बघूया की इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी कशी मेंटेन राहते. तर हे बघा, हा एक बीकर असेल, हा एक बीकर. ओके. याच्यामध्ये झिंक सल्फेटचं सोल्युशन, याच्यामध्ये कॉपर सल्फेट, परत याच्यामध्ये झिंकचा रोड असेल, हा कॉपरचा रोड असेल. इथं आपण हे व्होल्टमीटरला कनेक्ट केलेले आहेत आणि इथं तुमचं कोण असणार आहे? सॉल्ट ब्रिज. ओके. आता चित्र असं असेल का जरा बघा बरं काय होत राहणार आहे. तर ह्या झिंकच्या मेटल मधले जे झिंकचे आयटम्स आहेत ते सोल्युशन मध्ये येतात Zn+2 म्हणून. आणि इलेक्ट्रॉन भरपूर इथं राहतात ना. इलेक्ट्रॉन भरपूर इथं राहतात, साठतात, म्हणून तुम्ही याला म्हणायचं काय? तर इथं निगेटिव्ह चार्ज वाला हा मेटलचा इलेक्ट्रोड आहे. हे सगळे इलेक्ट्रॉन इकडे येतात म्हणजे काय झालं असेल? ऑक्सिडेशन. म्हणून त्याला तुम्ही म्हणायचं एनोड. सॉरी, इथं एनोड वरती चार्ज कोणता असणार आहे? निगेटिव्ह. तुम्ही तिकडे पाठीमाग कुठली रिॲक्शन बघितली इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये की जिथे एनोड वरती पॉझिटिव्ह चार्ज होता. इथं कॅथोड वरती जर चार्ज बघितला तर कसं होणार? हे सगळे इलेक्ट्रॉन जर इकडे आले, हे इलेक्ट्रॉन इथले घेणार कोण? Cu+2 आयन्स इथले जर सगळे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असेल तर इथं काय होत असेल? इथं चार्ज असणार आहे पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनची काय झाली? डिफिशियन्सी झाली ना. आणि रिडक्शन रिॲक्शन दिसते तुम्हाला, म्हणून इथं नाव द्यायचं कॅथोड. ओके. आता परत सोल्युशन मध्ये जर Zn+2 आयन्स येत असतील तर सोल्युशन मध्ये ऑलरेडी Zn+2 आहेतच की. पण या मेटलच्या रॉड मधले जर ऍटम्स Zn+2 म्हणून जर खाली येत असतील तर या सोल्युशन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातोय. तर या सोल्युशन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढत गेला तर इकडे काय होत असेल? इथं जे Cu+2 आयन्स आहेत ते Cu+2 आयन्स इथले दोन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि Cu सॉलिड म्हणून काय होतात? डिपॉझिट होतात. मग ह्या सोल्युशन मधला जर पॉझिटिव्ह चार्ज खतम होत असेल तर इथं निगेटिव्ह चार्ज वाढायला पाहिजे. म्हणजे इथं इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन राहील का? तर अजिबात राहणार नाही. मग ह्या सोल्युशन मध्ये कोण असणार? इथं असणार आहे K+, इथं असणार आहे Cl-. मग या सोल्युशन जर पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत असेल तर इथं जो Cl- आयन तुम्ही वापरलाय सॅच्युरेटेड सोल्युशन
तो Cl मायनस या सॉल्ट ब्रिज मधून खाली येतो आणि इकडं जर निगेटिव्ह चार्ज वाढत असेल तर हा K प्लस इकडे खाली येतो, बरोबर आहे नाही? म्हणजे Cl मायनस जर या सोल्युशन मध्ये आला, पोटॅशियम आयन जर या सोल्युशन मध्ये आला, तर इथं काय म्हणायचं, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी रिमेन्स मेंटेन्ड. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन्ड. ओके. परत या गॅल्व्हॅनिक सेल मध्ये जर ऑब्झर्वेशन काय असेल, ते ऑब्झर्वेशन जर बघायचं असेल तर ऑब्झर्वेशन मध्ये पहिला पॉइंट, इथं जे व्होल्ट मीटरचं डिप्लेशन तुम्हाला बघायला भेटतं ते 1.1 व्होल्टेज इतकं डिप्लेशन बघायला भेटतं. म्हणजे गॅल्व्हॅनिक सेल मध्ये जे काय पोटेन्शियल डिफरन्स तयार होणार आहे ते किती असणार आहे, 1.1 व्होल्टेज. ओके. इलेक्ट्रॉन कुठून कुठं फ्लो होतात ते सांगा. इलेक्ट्रॉन फ्लोज कुठून, फ्रॉम एनोड टू कॅथोड. एनोड टू कॅथोड. मग इलेक्ट्रॉन जर असे इकडे फ्लो करत असतील तर फिजिक्स मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन कशी असते, तर इलेक्ट्रॉनच्या रिव्हर्स असते. हेन्स इलेक्ट्रिक करंट फ्लोज फ्रॉम कॅथोड टू एनोड, अशी तुम्हाला डायरेक्शन सांगता आली पाहिजे. तर हे आहे ऑल अबाउट गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये आपण काय काय बघितलं बघा. सुरुवातीला कन्स्ट्रक्शन बघितलं, त्याच्यानंतर वर्किंग मध्ये रिॲक्शन्स बघितल्या, सॉल्ट ब्रिज काय असतं बघितलं, त्याचं काम काय आहे बघितलं, आणि नंतर थोडंसं ऑब्झर्वेशन बघितलं. आजच्या या लेक्चर मध्ये गॅल्व्हॅनिक सेल बद्दल सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, थँक्यू.